हाय हॅलो मित्रांनो, नमस्कार. विधवा स्त्रीचं खरोखर लय जगणं अवघड आहे. तिला कोणच विचारत नाही, किंमत देत नाही. आणि अशा स्त्रियांना माझं एक सांगणं आहे की मी ते भोगले काढले तेव्हा कुणीच मला काय विचारलं नाही, तू मुलाला कशी सांभाळतेस, कशी जगतेस, तुला काय कमी तोटा आहे का, तुला काय गरजा आहेत काय, तुला पोटा पाण्याला मिळते का नाही, तुला काय कापडं धडूत आहेत का नाही, तुझ्या मुलाबाळाला शिक्षण होते का नाही, का त्याला काय कमी पडतंय काय, हे विचारणार कोण नसते. पण नालायकांना एवढं कळत नाही की आम्ही तिच्या कोणत्या हक्कानं अधिकार गाजवते. आणि अधिकार एवढा गाजवतात की खरंच त्यांना त्याची काहीच जाणीव झालेली नसते. पण ते दुःख एवढं काढून एवढे दिवस झटून झुंबून त्या बाईच्या जीवाला काय यातना होत असतील. पूर्ण अख्खं तरुण पण तिनं घालवलेलं असते आणि ही मोकळीच बोंबलाय मोकळे होत्यात बिनकामाची. तेव्हा चौकशी पण करत नाहीत, हाय का जगली का मेली का, त्या मुलाबाळाला सांभाळत्या का नाही का सोडून गेली, हेच काय नसते. त्यासनी फक्त वाटणी घर द्यायला लागेल, रानमाळ द्यायला लागेल, हिला सांभाळायला लागेल, एवढंच पडलेलं असते. पण प्रत्येक घरातल्या एका सासू सासऱ्याला आणि त्यांच्या घरातल्या मंडळींनी माझ्या हात जोडून एकच विनंती आहे की अशा विधवा स्त्रियांचा श्राप घेऊ नकोसा. त्यांच्या संगत चांगलं प्रेमानं वागा, चांगलं वागा, त्यासनी सांभाळा, त्यांचा सांभाळ करा. त्यांच्या मुलाबाळांना म्हणजे काय कमी पडू देऊ नकोसा. तुमच्या हातून काय होईल तितकी मदत करा. कारण एका विधवेचा आणि त्या मुलांचा हातडं तळतळत आलं ते कधी ना कधी लागतंच. आणि खरंच असं कुणाच्याही वाट्याला येऊ नये एवढं दुःख मी काढलेलं आहे मित्रांनो, मैत्रिणींनो. एवढंच सांगतोय आज की ज्या आईवडिलांना स्वतःच्या मुलगीचा कुंकू पुसतोय त्या वक्तालाच ते दुःख कळते आणि दुसऱ्याच्या लेकराला ते तशी समजत नाहीत. त्यासने वाटते की ही इकडं जात्या तिकडं जात्या, हे करत असेल ते करत असेल. पण असं नसतंय. त्या बाईनं पुढं तिला किती आयुष्य पडलेलं असते आणि ती ते करत असत्या आणि ती लढत झगडत मुलाबाळासाठी आपल्या टप्प गाठत ती कुठं तर शिखरावर पोचत असत्या. आणि पहिल्यापासूनही कोण तिला नावजत नसते आणि शेवटपर्यंत पण नाही. तिला एका चांगल्या विधवा बाईला फक्त एका मायाच्या एका शब्दाची ओढ असत्या. कोणतर मला बाबा मायेनं काहीतरी समजावं, सांगावं, माझं सुखदुःख ऐकून घ्यावं, मला काहीतरी समजून घ्या. तर मित्रमैत्रिणींनो, मी एकच सांगतो की कुणाच्यात पण आणि कुणावर पण अशी परिस्थिती आली तर त्या बाईला तुम्ही विचारपूस करत जा. तुमच्या घरातले असो, बाहेरले असो, कोण पै पाहुण्यातले असो, तुला बाई काय काकणं बेकणं लागतात काय, घाल चल, तुला एखादी साडी घे, तुला एखादं जंपरचं पीस घे, नाही तर तुझ्या मुलाबाळाला 5-50 खायला घे. असं म्हणून कोण, मी म्हणतो नातेवाईक कोण पण त्यांचं असू दे, त्यांनी हे कर्तव्य केलं तर अधिकार गाजवायचा. आणि ते काहीच केलं नसेल तरी त्यानं आपली लायकी ओळखून राहायचं. नमस्कार.